डोंबिवली महानगरपालिकेमध्ये एकीकडे महायुतीमध्ये वाद विवाद सुरू असताना महाविकास आघाडी यांनी आपली आघाडी या ठिकाणी कायम ठेवलेली आहे। आजच आपण पाहिलं तर महाविकास आघाडीच्या जागा आणि जागेबाबत देखील मोठी चर्चा झाली आहे। नेमकी किती जागा कोणाला मिळणार आहे आणि कोणाबरोबर ही महाविकास आघाडी झालेली आहे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर आहेत। राजाभाऊ, काय सांगाल, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आपली आघाडी ही कोणाबरोबर लढत देणार आहेत, कशा पद्धतीने या ठिकाणी जागेचं वाटप झालेलं आहे, नेमकं काय रणनीती तुमची पुढची आहे? निश्चितपणे आम्हाला आनंद होत आहे का आज राष्ट्रवादी शरद पवार साहेबांची त्याचप्रमाणे काँग्रेस आमच्या आज आघाडीची बैठक संपन्न झाली आणि अत्यंत खेळीमेळीमध्ये आम्ही दोन्ही घटक पक्षांनी एकत्र बसून ज्या जागा जिंकणार आहेत त्या प्रत्येकाला प्राधान्य या बैठकीस आमचे माननीय खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माझे सहकारी वंडारशेठ पाटील, महाराष्ट्राचे राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ते महिजी तपासे, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे ब्रिजकिशोर दत्त, त्यात दुसरे आमचे सरचिटणीस म्हात्रेताई, त्याचप्रमाणे सर्व इतर त्या ठिकाणी कार्यकर्ते होते, परंतु आमचे एकत्र आनंद वातावरणात ही या ठिकाणी ती बैठक आम्ही पार पाडली। बरोबर जो तिढा होता तो कसा सुटलाय, किती जागा कोणाला मिळणार आहे, काय त्याचं गणित लावलं? साधारणतः 52 ते 55 जागा हे आम्ही काँग्रेस पक्षाला घेतलेल्या आहेत। 45 ते 47 साधारणतः जागा राष्ट्रवादीला घेतलेल्या आहेत। अजून आमची वंचित बरोबर पण बोलणं चालू आहे, त्यांच्यासाठी देखील काही कोठा आम्ही राखीव ठेवलेला आहे आणि 8-10 जागा आम्ही आपसात आयत्या वेळेला काय होतं हे समीकरणासाठी आम्ही त्या राखून ठेवलेल्या आहेत। वंचित बरोबर पुन्हा आता महाविकास आघाडी झाली आहे का? तुमच्या महाविकास आघाडीत आलेत का? आले तर त्यांनी किती जागेची मागणी केली आहे आणि किती जागा तुम्ही देणार आहे? अजून आमची बोलणी चालू आहे, परंतु आम्ही एक सकारात्मक निश्चित वंचितला आम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून सोबत घेऊन त्यांना देखील आम्ही चांगल्या प्रकारचं जागा वाटप करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे, देण्याचं। 15 जागा त्यांना देण्याचं ठरलंय असं सांगितलं जात आहे आणि 12 जागा जे आहेत ते राखीव ठेवलेले आहेत। ते 12 जागा नेमकं कोणासाठी राखीव? निश्चित आपल्याला मुळे खूप घडतायत। आमच्याकडे पण खूप इन्कमिंग चालू आहे, अनेक दिग्गजांचे फोन चालू आहेत, त्यामुळे 1 ते 2 दिवसात खऱ्या अर्थाने हा चित्र स्पष्ट होईल। 30 तारीख ही शेवटची तारीख आहे। आतापर्यंत किती जणांनी आपल्या पक्षप्रवेश केलाय, किती उमेदवारांनी मुलाखती दिल्यात आणि फॉर्म अर्ज भरणं किंवा आपल्या इकडनं किती उमेदवार असे तयार आहेत रिंगणात यायला? 256 जणांनी काँग्रेसच्या या ठिकाणी मुलाखती दिल्या। अर्ज 256 जवळजवळ 200 सव्वा 200 त्या ठिकाणी अर्ज आले, काही शक्य झालं नाही। अत्यंत प्रचंड प्रतिसाद ह्या वेळेला काँग्रेसला मिळालेला आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक जोश निर्माण आहे आणि येणाऱ्या निश्चित या महापालिकेवरती काँग्रेस ही किंग मेकरच्या भूमिकेत राहील यात तीळ मात्र शंका नाही। राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्याबरोबर बोलणं झालंय, कशा पद्धतीचं कॅम्पेनिंग असणार आहे आणि त्यांनी ज्या जागा दिलेल्या आहेत आतापर्यंत तर त्या जागेत पण पुढे मागे होणार का, त्याच जागा राहणार? आम्ही निश्चित आज जी खेळीमेळीत जेवढं आमचं वातावरणात पार पडलं, त्यामुळे जरी काय 1-2 इकडे तिकडे झालं तरी आम्ही निश्चितपणे ते सॉल्व्ह करू, कारण की आमचं लक्ष आहे महापालिका। 2-4 सीट मागे पुढे एकामेकांनी छोटा भाऊ मोठा भाऊ जे काय असेल असं समजून निश्चितपणे आघाडीचा महापौर कसा बसेल, आघाडी किंगमेकर कशी राहील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। पण ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गट पण आहे, तर त्यांच्याशी तुमचं काय बोलणं झालंय का? का ते दोन्ही बंधू एकत्र लढणार आणि तुम्ही एकत्र लढणार, असे वेगवेगळे काय नेमकं चित्र असतं? आमचं त्यांच्याबरोबर बोलणं झालेलं, परंतु ज्या रिस्पॉन्स त्यांच्या होता, आम्हाला जो सन्मान टाईप त्यांनी बोलायला पाहिजे होतं त्यांनी अजूनपर्यंत तर काय बोलले नाही। अजून 1-2 दिवस बाकी आहे, 1-2 दिवसात चिकार काही घडामोडी होऊ शकतात, त्यामुळे आम्ही वेट अँड वॉचची भूमिका घेतलेली आहे। महायुतीमध्ये ज्या पद्धतीने जागा वाटपाच्या सीट शेअरिंगचं आकडा समोर येतात, महायुतीमध्ये भाजप कार्यकर्ते आक्रमक आहेत आणि ज्या पद्धतीने या सगळ्या घडामोडी चालल्यात याकडे तुम्ही कसं लक्ष देत? आपण बघितलं असाल की निश्चित कर्माचे फळ कुठेतरी होतात मिळतातच, त्यामुळे
एक याचे कार्यकर्ते घ्या, त्याचे कार्यकर्ते घ्या, हे करा आणि मग आता सगळ्यांना शब्द दिले आणि ते शब्द आता पुरे पडू शकले नाही. ज्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या सच्च्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड त्यांच्याबद्दल रोष निर्माण झालेला आहे. आपण बघितलं असाल आज माझी आमदारांची वगैरे बाईट बघितली असाल. काल कल्याण पश्चिम पूर्वला होती, आज कल्याण पश्चिमला होती. अजून 2 दिवसात खूप मोठ्या घडामोडी होणार आहेत. निश्चित याचा फायदा या आमच्या महाविकास आघाडीला होईल. आपल्या पक्षातून इतर पक्षात गेलेले आहेत, कारण इतर पक्षातही चालू आहेत की जे बाहेरनं आलेले आहेत, त्यांना जागे वाटपाचा तिढा आहे त्यांचा, त्याच्यावरती थांबवलेत. पुन्हा इन्कमिंग झाली तर आपली काय भूमिका असणार आहे? इतर कोणाला आपण ते तिकीटं उरलेली आहेत ते देणार कसं काय त्याच्यासाठी? निश्चित आम्हाला निवडून येणारा उमेदवार जर आमच्या सोबत येत असेल, संघटना नको आहे. काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष नसल्याने मला संघटना वाढवायची, कमी नाही करायची. त्यामुळे कोण येईल व्यवस्थित असेल तर त्याचा निश्चित मान सन्मान आम्ही राखला जाऊ. आपल्या पक्षातून बाहेर गेलेले आहेत त्यांच्यासाठी इन्कमिंग झाली तर तुम्ही त्यांना तिकीट द्याल? काय नेमकं तुमची भूमिका असेल? आनंदच आहे आम्हाला. आम्ही मागेच म्हटलेलो चिमण्या पाखऱ्यांनो घरट्यात पुन्हा या. जरी कोणी कुठेशी गेला असेल तरी काँग्रेस हा महासागर आहे. ह्या महासागरामध्ये जरी आले काय गेले काय, परंतु जो येईल त्याला घर, ना येईल त्याला दार. एकंदरीत पाहिलं तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जवळपास पूर्णच महाविकास आघाडीचा आकडा हा ठरलेला आहे. 55 जागा काँग्रेस लढणार तर 45 जागा या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गट लढणार आहेत. तो वंचितसाठी 15 जागा देण्यात येणार आहेत, तर 12 जागा हे राखीव ठेवलेले आहेत. इतर काही मित्र पक्षांबरोबर बोलणं देखील सुरू असल्याचं या ठिकाणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता कल्याण डोंबिवलीमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहेत. एकीकडे महायुती, दुसरीकडे ठाकरे बंधू आणि तिसरीकडे महाविकास आघाडी, अशी तिरंगी लढत या ठिकाणी लागणार असल्यामुळे सगळेच कार्यकर्ते या ठिकाणी उत्साहाने आणि मोठ्या जोशमध्ये या ठिकाणी प्रचार करताना पाहायला मिळणार आहे. कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण.